अवघ्या क्रिकेट रसिकांसाठी आजचा रविवार हा क्रिकेट पार ठरणार आहे। दुबईच्या मैदानात रोहित शर्माची भारतीय टीम मिशेल सँटनरच्या न्यूझीलंड संघाशी 2 हात करणार आहे। निमित्त आहे चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलचा। स्पर्धेत एकही सामना न गमावता भारताने अंतिम फेरी गाठली, तर भारताविरुद्धचा एकमेव पराभव वगळता न्यूझीलंडनेही सातत्यपूर्ण खेळ केलाय। रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप, T20 वर्ल्ड कप नंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफीची ही फायनल खेळतोय। विशेष म्हणजे तिन्ही वेळा कॅप्टन रोहित शर्माच आहे। विराट कोहलीही चांगल्या फॉर्ममध्ये आहे। फिरकी गोलंदाजही उत्तम कामगिरी करतायत। किवीनची व्यावसायिक आणि झुंजार वृत्ती पाहता अंतिम सामना चुरशीचा होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करतायत। तर भारत आणि न्यूझीलंडच्या संघामधील प्रमुख लढती कोणत्या आहेत त्यावरती एक नजर टाकूयात। यामध्ये पहिली लढत आहे रचिन रवींद्र विरुद्ध भारतीय फिरकीपटू। दुसरी लढत आहे न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि वन डाऊनला येणाऱ्या केन विल्यमसन आणि वरुण चक्रवर्ती यांच्यातली। विल्यमसननं साखळी सामन्यामध्ये भारताविरुद्धच्या 81 आणि सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 102 धावा ठोकत न्यूझीलंडला फायनल गाठून दिलेली आहे। तिसरी लढत आहे भारतासाठी चौथ्या नंबरवरती येणाऱ्या श्रेयस अय्यर आणि न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर यांच्यामधली। श्रेयस सँटनरच्या बॉलिंगच्या चिंधड्या उडवतो की सँटनर भारताला भारी ठरतो हे पाहावं लागेल। तर चौथी लढत आहे न्यूझीलंडचे सलामीवीर विरुद्ध शमी यांच्यातली। रचिन आणि विल यंग ही न्यूझीलंडची सलामीवीरांची जोडी आहे। ही जोडी गोलंदाजांचा कर्दनकाळ असून न्यूझीलंडला आक्रमक सुरुवात करून देण्यासाठी ते नक्कीच धडपड करतील, पण दुखापतीनंतर नव्या जोशात बॉलिंग करणारा शमी त्यांची करामत कशी दाखवतो ते थोड्याच वेळात कळणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।